सब्सक्राइब कर देना दोस्तों। ओके कोळंबी आता याची कुर्बानी देऊया आपल्या चॅनलसाठी। मेरे साथ अन्याय हुआ है, मेरे साथ अन्याय हुआ है। हे बघा एवढ्या कोळंब्या आपण साफ केल्यात। आता मी तुम्हाला एक कोळंबी साफ करून दाखवते। ही मोठी कोळंबी असं डोकं तोडायचं पहिला। याचा खालचा भाग असतो ना, इथे पाय असतात ना, इथून ना हा सहज चोलला जातो आणि ही शेपटी त्याची काढली। ओके आता तुम्हाला वाटतं झालं कोळंबी साफ झाली, पण नाही। अपने को तो धागा निकालना है। यावेळी आपण स्टॉपस्टिकचा वापर करणार आहे। असं मध्ये इथे ह्या बघा दिसतोय तुम्हाला। आता असं पकडायचं आणि खेचायचा, निघाला धागा, झाली कोळंबी साफ। हा धागा का काढायचा असतो माहितीये? हा काढला ना की तुम्हाला पोटाला गरम नाही लागत कोळंबी, म्हणजे त्या धाग्यामुळे ना खूप असं जळजळ होऊ शकते। आता ठेवून देतोय। एवढी कोळंबी चोलून झालेली आहे। आता कांदा टमाटर शिजतंय। हळद अर्धा चमचा, मसाला अर्धा चमचा, काश्मीरी लाल मिर्च अर्धा चमचा, अर्धा चमचा गरम मसाला, धना जिरा पावडर अर्धा चमचा। या सगळ्यांना मिक्स करूया आणि थोडं शिजू देऊया। आता यामध्ये आपण साफ केलेली कोळंबी टाकतो। आता स्वादानुसार मीठ टाकायचं। आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून शिजायला कोळंबी ठेवूया। आता यामध्ये आपण थोडं कोकम टाकतोय, मस्त आंबटपणा येईल। थोडी अजून टाकूया। आपल्याला झाकण ठेवायचं। सिंपल मसाल्यांमध्ये बनलेली पण चवीला एक नंबर अशी आपली कोळंबी भाजी किंवा कोळंबी सुका सुद्धा म्हणू शकता तयार आहे। भाताबरोबर तर एक नंबर लागते आणि चपाती बरोबर वा 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 वा। तुम्ही डब्यामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता, मस्त लागते ही भाजी। आणि दोन्ही भाता आणि चपाती बरोबर खाऊ शकता, तर डाळीची सुद्धा गरज नाहीये। अशी मस्त ही आहे कोळंबी। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। वाह क्या एक्टिंग कर रहा है।